आणि एक महत्त्वाची बातमी आहे, पूजा खेडकरांनी वाशिम सोडलं आहे, ते आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत। तर पूजा खेडकर विरोधामध्ये दिल्लीमध्ये यूपीएससीनं FIR देखील दाखल केला आहे। पूजा खेडकर यांनी आता वाशिम सोडून त्या नागपूरकडे रवाना झालेल्या आहेत। पूजा खेडकर विरोधात यूपीएससी कडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये अजून वाढ होणार आहे। तर पूजा खेडकरांनी आता वाशिम सोडलेला आहे, नागपूरकडे त्या रवाना झालेल्या आहेत। पूजा खेडकर विरोधामध्ये दिल्लीमध्ये यूपीएससीचा FIR दाखल करण्यात आलेला आहे। स्वतःच्या आईवडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचं तपासात उघड झालंय। त्यामुळे पूजा खेडकरांवर आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। त्यांनी आता वाशिम सोडलं असून त्या नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तपासामध्ये ही बाब उघड झालेली आहे। पूजा खेडकर, त्याचबरोबर पूजा मनोरमा दिलीप खेडकर आणि पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर अशा विविध नामांनी पूजा खेडकर यांनी परीक्षा दिलेली होती आणि त्याचवरून आता यूपीएससी कडून FIR दाखल करण्यात आला आहे।